तर भावांना आपण काल गेलं तर पाडळीला गाडी खाली, आणि पाडळीवरनं खाली करून खाली झाली ती कम से कम एक 12-12:30 झाली ती खाली. आणि खाली करून मग 12-12:30 निघाली ती ऑर्डर नेरेवरून आपल्या रसायनीची. मग आता रसायनीमध्ये गाडी काल काय झालं, काल लई झोप वगैरे आली, त्याच्यामुळं निवांत झोपलो होतो, त्याच्यामुळं कालचा काही ब्लॉकच बनवला नाही. आणि मग आता मग आज खाली वगैरे केली गाडी आता रसायनीमध्ये, आणि इथून आपल्या आता या रसायनीमधनंच गाडी भरायची आहे. ते चाललंय, त्यांना पार्टीला हे दिलाय, आपला रेट दिलाय, तर ते ऑर्डर कन्फर्म करायची चालली आहे. मग आता बघूया, आता एक ते म्हणतात 15 ते 20 मिनटं थांबा. आणि आता वाजले ते 11-11:30. ते म्हणतात 12 वाजेपर्यंत थांबा, नाहीतर मग दुसरा माल येतो पेनमधनं, हा नाहीतर तामाल, दोन्हीतला कुठला तरी लोडिंग करायचा आहे. मग आता बघूया त्यांचा ट्रान्सपोर्टवाल्यांचा फोन कधी येतोय काय. त्याचा तोपर्यंत निवांत आता इथंच थांबतो निवांत. आपलं मग अशी ट्रान्सपोर्टवाल्यांनी सांगितलं होतं खाली करून तुम्ही तिथंच थांबा. आता आपण इथं थांबलेली, आणि आता वाजता 12:30, आणि आपल्याला मागाची दिलेली ऑर्डर 7:30 ऑर्डर दिली होती 10:00. ती आता ऑर्डर आपल्याला भेटली आहे, आणि आता आपण गेलो परत लोडिंग करायला. बघू तर इथनं आपल्याला लोडिंग पॉईंट आहे कम से कम एक 7 ते 8 किलोमीटर येतो. मग त्यांचं बनवलं 1-1.5 वाजेपर्यंत. आता मग काय, आता मग निघाले आता परत लोडिंग करायला. लोडिंग कम से कम 2 ते 3 वाजेपर्यंत केली लोडिंग. असं आता ते, कारण की ते पुन्हा फोन करायला नंबर दिले. आता बघूया, आता आपण तर पहिल्यांदाच चाललोय, एवढं आपलं माहिती पण नाही, इकडून आपल्याला काही लोकेशन वगैरे माहित नाही. कंपनीवाले लोकेशन दिले आपल्याला, त्या लोकेशन बघून जावं लागणार आहे. बघूया आता कुठं कंपनी काय. तर भावांना आता आपण आलोय कंपनीमध्ये, एक 1:30 वाजले आपल्या यायला कंपनीमध्ये. आणि आता आपण आलोय कंपनीमध्ये, आणि इथं लावली बघा पार्किंगला साईडला. आणि आता एक म्हणलं ते 15 ते 20 मिनिटानंतर, आता म्हणजे एंट्री केल्यानंतर ना 15 ते 20 मिनिटानंतर भरायला येणार आहेत आपली गाडी. बघूया मग आता कधी येतात भरायला काय. तर इथं कंपनीमध्ये आलो, आणि कंपनीमध्ये आल्यानंतर ना एंट्री केली, मग ते आपल्या ऑफिसची वगैरे बिल्टी वगैरे घेतली, आणि बिल्टी घेऊन नंतर ना मग एंट्री केली. एंट्री करून मग आतमध्ये आलो, बिल्टी घेऊन काटा केल्यानंतर ना परत ना मग इथं आतमध्ये हे आपलं गवत आहे, ते गवत टाकावं लागतं, नाही तर काय होते मधून बॅनर वगैरे लिकीज होतात, त्याच्यामुळे मग ते गवत वगैरे आपण टाकायचं. सगळं अंगावर वगैरे लागले गवत, मग ते गवत टाकलं, आणि मग परत आता आणली गाडी, लावली आता इथं लोडिंग करायला. आता झाली सुरू, पण आता बघा झाली सुरू आता गाडी भरायला. पण ओपनच गाडी आपली. तर मग बघू आता किती वेळ लागतोय काय अजून हे करायला आपलं लोडिंग करायला. तोपर्यंत मग काही निवांत आपलं वस्तू करा, ऑइलचे डबे वगैरे चेक करून घेऊ तोपर्यंत. आता आपली गाडी वगैरे झाली भरून, आणि गाडी भरून झाली. आपण लोडिंग लावलेली 3 वाजता, आणि आता 6 वाजता तर लोडिंग वगैरे झाली. 6 वाजता आपले बिल सगळं भेटले, आणि आपण परत पुढच्या प्रवासात सुरुवात केला. आणि कंपनीमध्ये एखाद्या माणसाला अलाउड होतं, आणि एक माणूस बाहेरला थांबायला लावला होता. तर त्याच्यामुळं मग काय झालं, मग आपल्याला गाडी आतमध्ये एकट्यावर बांधावं लागली, कागद वगैरे टाकायला आपलं स्वतःला लागला. मग आपण फक्त वरच्या वरतीच कागद टाकलाय, जास्त काय वरनं पॅक वगैरे काही केली नाही. आणि त्यांना पण सोडली गाडी बाहेर, आणि कंपनीच्या बाहेर गाडी नाही काढली तोपर्यंत आपल्या पार्टीवाल्याचा फोन आला साताऱ्यावरनं, त्याचा आपण माल लोड करायचा.
ते उद्या सकाळी एक 9 वाजेपर्यंत गाडी खाली करून देतो. मग चांगली ना आपली गाडी रविवार असल्यामुळे गाडी खाली होती म्हणजे परत सोमवारसाठी आपली गाडी मोकळी होती ना. तर त्याच्यामुळे म्हटलं चालते मग येतो सकाळी एक 9 वाजता येतो. तर ते म्हणलं देतो खाली करून मग. तर भावांना आपण मागच्या वेळेस या रस्त्यावर चुकलो होतो. आपल्याला इथलं पुढं खालापूरच्या टोकाला जायला 12 रुपये राईट मारायचा होता आणि आपण मारला होता लेफ्ट मारला होता आणि आपण गावामध्ये शिरलो होतो. कमसे कमी 3 ते 4 किलोमीटर जास्त पडलं रनिंग आपल्याला. आता ह्या वेळेस काही लवकर आली सकाळी त्याच्यामुळं काही विषय नाही. तर लवकर आले त्याच्यामुळं काही दिवसाला वरती येते सगळा रस्ता. आपण गेले सिटी पास आणि आता आपले खडीच्या टोलनागिरी बशी. आता इथं पुढं जाऊन आपले जेवायला थांबायचे आणि पुणे सिटीमध्ये भरपूर ट्रॅफिक होतं आणि त्यात आपल्या गाडीमध्ये भरले तेलाची केळं भरली. तेलाची हे टाकली डबे आणि त्या डब्याला जास्त गाडी आजून पण चालणार. गाडी आदळली की ते लिकेज व्हायची शक्यता आहे आणि ती लिकेज झाली तर मग आपल्या भाड्यातलं कमी होणार आहे. त्याच्यामुळे मग आपलं गाडी चालली आता 50-55 किलोमीटर आणि आपलं खाली तर सातारला करायची आहे पण आता आपल्या डायरेक्ट आपल्या घरी जाणार आहे कोपाळला. तिथं निवांत सकाळी मग उठून वगैरे मग निवांत जायचं. आपल्याला 9 वाजता बोलले घर ठेवले मग आता निवांत जायचं घरी गाडी लावायची झोपायचं सकाळी तर भावांना तर वाजता येईल आणि आता आपण आलोय गावामध्ये. आता एकदम रस्ता सामसूम आहे आणि समोर आपल्या विशाल भाऊची गाडी चालली आहे. आपल्या बरोबर जाताना पण आपल्या बरोबर होती आणि येताना पण आज बरोबर आहे. मग आता बघूया आता घरी यायला वाजला एक. आता पार्टीवाल्यांनी सकाळी बोलावले 9 वाजता. आता बघूया आता जागील तेव्हा मग जायचं उठून. आता तर भरपूर झोप आली आहे त्याच्यामुळे आता मग गावात पार्किंग करायची गाडी आणि घरी जाऊन तुम्हाला झोपायचे. आता कसा आहे सगळा रस्ता सामसूम. दोघंच आहे आम्ही उभं रस्त्याला. अंधार बुडूक आहे सगळा. तर गुड मॉर्निंग भावांनो. आता वाजल्यात सकाळच्या 8:30 आणि आता आपण निघालोय परत आपलं सातारचं अनलोडिंग करायला. पार्टीनं आपल्याला बोललो होतं सकाळी 9ला आणि आता आपल्याला वाटरामध्ये वाजल्यात 8:30. काय झालं रात्री आपल्याला घरी जायला वाजल्या 1:30 ते 2 वाजल्या घरी जायला. झोपस तो करत तर 1-2:30 वाजले. त्याच्यामुळं मग काही जाग लवकर नाही आली. जाग आली 7:30ला. मग तिथून पुढं आंघोळ वगैरे करायला भरपूर टाइम गेला आणि मग डबा पण नव्हता झाला. आपण सांगितलं नव्हतं डबा येणार आहे म्हणून. मग डब्याला पण लय वेळ गेला. आता काय आता डबा वगैरे घेतलाय ना आता परत निघालोय रनिंगला. आता जायलाच वाजतील 8:30-9 वाजतील. 9:30 वाजतील जायला आपल्याला. पण आता बघूया आता पार्टीवाला काय म्हणतोय काय नाही. काय आता थोडी असं म्हणजे 9ला बोलावलं पाहिजे ते 9ला खाली करायला येणार आहे. ते घेणार खाली करायला. मागच्या वेळेस तर आपला असा विषय झालता आता ह्या चक्करला. आपण रसायनला गाडी खाली केली तिथं. विषय झालता असा की आपण तिथं पोहोचलो होतो लवकरच. 7ला बोललेलं आपल्याला पण 7ला काय गाडी त्यांना खाली करायला घेतली नाही. तिथं गेल्यावरती मग ते लागलं खोटं बोलायला. ते ज्यानं त्या मॅडम म्हणलेल्या सकाळी 7ला तुमची गाडी खाली करून देते बाजार आहे वगैरे.
पण तिथे गेल्यावर ते मॅडम म्हणलं की बाबा आता तुमची काय गाडी खाली होणार नाही एवढं लवकर, काय आम्हाला येतात का यावं त्यावं, असं तसं बाजार आहे यावे त्यावे असं करून त्यांना मग ते काय टाळाटाळ केली. म्हणलं मग चालते असंच झालं म्हणलं. मग त्याच्यामुळे आता ठरवलंय काय, टायमिंगवर कुठंच जायचं नाही. बोलावलं 8ला ना तर 8:30-9ला जायचं. कारण की आपल्याला हे करतात ना. चालतंय मग चला राहिला आता राहिला असला अजून आता रनिंग. बघू आता किती वाजतात आपल्याला जायला आणि काय कसं काय अजून काय विषय नक्की. तर भावानं आता आपण आलोय राधिका रोडला आणि इथं गाडी लावली साईडला, तर रस्त्याच्या कडेलाच लावली आहे. आणि पार्टीवाल्याला आपण केलता फोन केलता आणि ते म्हणले की बिल येऊन द्या म्हणले याला आपल्या गोडाऊनला. मग त्यांच्या गोडाऊनला जाऊन आपण इथून एक अर्धा 1 किलोमीटर असले इथून, मग इथून चालत जाऊन आपण बिल वगैरे देऊन आले. आणि ते म्हणले इथं राधिका रोडला इथं कुठं जिथं जागा भेटेल तिथं लावा. आणि समोर आपल्या चाललाय म्हणजे एक आपल्या पुढे लावलेला एक 12 टायर आहे, हरियाणामधला आहे. तर त्याचं चाललंय अनलोडिंग करायचं. त्याच्यामध्ये राहिल्यात काहीतरी ते काल गाडी आली आहे आणि त्याच्यामध्ये राहिल्यात कम से कम एक 200 बॅगा राहिल्या त्या. म्हणले मग ते झाल्यानंतर ना तुमची गाडी घेऊ खाली करायला. आणि म्हणले जरा वेळ लागेल कारण की कामगार पण त्यांच्याकडे कमी इथं, एक 2 ते 3 कामगार आहे इथं. मग ते म्हणले जरा टाईम लागेल. चालतंय म्हणलं. मग त्यांना आपल्याला दिला आता मुकद्दमाचा नंबर दिला आहे. मग ते आता मुकद्दमांना फोन करायचा आहे. मग ते बघू मग सांगतील मग इथं ह्या गोडाऊनला खाली करायचे का मग बाहेर दुसरीकडे 2 डिलेवऱ्या सांगितलेल्या आपल्याला. मग त्या डिलेवऱ्या करायच्यात का काय करायचं ते सांगतील आपल्याला. मग ते म्हणले मग इथंच थांबा, मग ती गाडी झाल्यावर तुम्हाला इथं तरी बोलावतो, नाहीतर मग आपण दुसरीकडे कुठं डिलेवरी द्यायची तिकडे जाऊया. कारण त्यांचं ते साहेब वगैरे पण नाहीत ना आलं, ते म्हणजे ज्याचा आपण माल घेऊन आलाय त्या गोडाऊनचे मालक नाहीत आले अजून. मग ते म्हणले ते आले की आपण मग कन्फर्म करूया की इथंच गाडी खाली होणार आहे की मग दुसऱ्या गोडाऊनला खाली करायची. मग बघू आता त्यांचं वाट पाहूया जरा, एक अर्धा-पाऊण तास वाट बघू त्यांची काय म्हणतात. नाही तर मग आपलं आता मग परत नाही इथनं जायचं, एक 1-1.5 किलोमीटर आहे चालत जायचं आणि मग बघायचं मग बोलून त्यांच्यावर काय होतं काय नाही. तर भावांना आता आपली गाडी वगैरे लावली अनलोडिंग करायला आणि हमाल लोकांनी वगैरे केली ती, म्हणजे एक 100-150 बॉक्स होतं, ते बॉक्स क्रॉसिंग करायचे होते. मग ते छोट्या गाड्यांमध्ये क्रॉसिंग केल्या आणि आता इकडं आलो आपण दुसऱ्या ठिकाणी अनलोडिंग करायला. आणि आता त्यांचं जेवण वगैरे झाले तर बघूया आता अनलोडिंग करायला लावली का म्हणजे घेतात का लगेच. चालतंय चला बघूया मग आता करतेच आहे का अनलोडिंग. तर भावानं ते पुढं दिसतं ही आपलं ही आपलं ST स्टँड आहे. हे पुढची काचाची बिल्डिंग दिसते त्याच्या तिकडं पलीकडं बस स्टँड आहे. आणि इथून आपण आणली आतमध्ये रिवर्स आणि इथं लावली गाडी आता अनलोडिंग करायला. तिकडं पहिल्या ठिकाणी केलं तर एक 100-150 बॉक्स केलं तर खाली
दुसऱ्या गाडीमध्ये केलं तर क्रॉसिंग. आणि आता इथं लावली रिवर्स करून, इकडून अशी आणली रिवर्स आणि इकडं रिवर्स केली आहे. ते हमाल वगैरे गेले ते जेवण करायला. मग ते आता आले जेवण वगैरे करून आले ते. आणि गोडाऊनमध्ये चालली आता जागा वगैरे बनवायची. जागा बनवून झाली की मग आता करायची खाली करायची सुरुवात. तर भावना आता आपली गाडी वगैरे झाली खाली. आणि रिसिव्ह कॉपी वगैरे काय आपल्याला भेटणार नव्हती आज, कारण की डायरेक्ट पार्टीचाच माल होता. त्याच्यामुळं रिसिव्ह कॉपी नाही. पेमेंट आपलं येणार आहे अकाउंटला. त्याच्यामुळं आणि आपण ट्रान्सपोर्टवाल्यांना पण केला फोन की पोच वगैरे काय घ्यायची का, तर ते म्हणले पोच वगैरे काय लागणार नाही. मग आपलं परत आता केलाय परत सुरू प्रवास. तर आपण इथं सकाळी आलतो 9 वाजता आलतो आणि आता वाजायला ते 5. भरपूर टाइम लागला कारण की हमाल पण नव्हतं. त्याच्यामुळं 3 ते 4च हमाल होतं कामाला. 3 ते 4 हमाल असल्यामुळं मग लय उशीर लागला. आता झाली तरी लवकर झाली खाली. आणि आपण यायला आणि परत दुसरी गाडी यायला आपल्या नंतर नाही गाडी आलती. मग त्या गाडीत अजून तर खालीच नाही, तिला तर अजून खाली करायला पण लावली नाही. नशीब आपलं चांगलं की लवकर झाली गाडी खाली आली.